सुनेत्रा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असतानाच पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। बारामती पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस ठाम आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर केला जाणार। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। पत्रात 10 मार्च पर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवार यांच्या पत्राचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन। सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याचं कारण सांगून माहिती मिळवण्याचा प्रयत्न। पक्षीय वाद सुरू असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल। 15 ते 20 आमदारांचा थेट शरद पवार यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विहीर तात्काळ बुजवण्याचे आदेश, तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी। मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यांसमोर आक्रोश। विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा। सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार। सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध। जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळेस राड्यानंतर परिषदेच्या आवारामध्ये 144 कलम लागू। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि पोलिसांच्या उपस्थितीत बैठक पार। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीत पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन करू, शंभूप्रेमींचा इशारा। एल्फिस्टन पुलाच्या अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवरती रात्रकालीन मेगा ब्लॉक। रात्री 10:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार।